चेन स्नॅचिंगचे 2 गुन्हे उघडकीस, 2 आरोपी जेरबंद। नाशिक शहरातील इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 2 वेगवेगळ्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने 2 आरोपींना अटक केली। एकूण 3,47,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञाताने हिसकावून पळ काढला होता। या घटनेप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन जवळपास 6 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली आणि त्यातून मिळालेल्या माहितीवरून आरोपीच्या राहत्या ठिकाणाचा शोध घेण्यात आला। 20 सप्टेंबर रोजी पोलीस हवालदार मनोज परदेशी व अतुल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आर्यन केटरर्स विजयनगर येथे सलमान नावाची व्यक्ती सोन्याची माळ विकण्यासाठी उभी आहे अशी माहिती मिळाली। पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपी सलमान छंगा खान वय 30 वर्ष राहणार उत्तर प्रदेश सध्या विनयनगर नाशिक याला ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडून इंदिरानगर प्रकरणातील मंगळसूत्र, बजाज ॲक्टिवा, मोपेड, मोबाईल असा एकूण 2,28,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पुढील चौकशी दरम्यान सलमान खान याने 27 एप्रिल 2025 रोजी नाशिक रोड येथील दत्त मंदिराजवळ एका महिलेकडून जबरदस्तीने मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। स्टार न्यूज साठी जाकीर शेख, नाशिक।